महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. उन्हाच्या तडाख्याने जळाला टरबूजाचा मळा. वाढत्या तापमानाचा शेती पिकांना फटका. तापमानाच्या पारा 40 अंशांच्या पुढे. टरबूजाचे पीक करपले, शेतकऱ्याला आर्थिक नुकसान. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सुलवाडा येथे एका शेतकऱ्यावर निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला आहे. वाढत्या उष्णतेमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. अपार कष्ट करून आणि रात्रंदिवस राबून शेतकरी पीक फुलवतो, मात्र जेव्हा निसर्गच साथ सोडतो तेव्हा शेतकऱ्याचे स्वप्न अक्षरशः धुळीस मिळते. शहादा तालुक्यातील सुलवाडा शिवारातील शेतकरी योगेश अहिरे यांनी मोठ्या आशेने आपल्या शेतात टरबूज पिकाची लागवड केली होती. पिकाची वाढ चांगली झाली, फळेही लागली, मात्र गेल्या आठवड्यापासून तापमानात झालेल्या प्रचंड वाढीमुळे या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. टरबूज पिकाला साधारणपणे 28 ते 30 अंश सेल्सिअस तापमान पोषक मानले जाते, मात्र परिसरातील तापमान 40 ते 41 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने उभे पीक करपू लागले आहे. वाढत्या उन्हामुळे टरबूजाची फळे सुकू लागली असून निम्म्याहून अधिक पीक वाया गेले आहे. डोळ्यादेखत मेहनतीचे फळ मातीमोल होताना पाहून शेतकरी हवालदिल झाला आहे. रात्रंदिवस कष्ट करून पीक उभे केले, मात्र निसर्गाच्या या मारामुळे सर्व काही संपले, अशी आर्त हाक शेतकरी योगेश अहिरे यांनी दिली आहे. दरम्यान या संकटातून सावरण्यासाठी शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अल्पेश राजपूत, शहादा. सुलवाडा शहरामध्ये येते शेत आणि टरबूजचे पीक घेतलेले आहे मी. ते थोडं उन्हामुळे थोडं नुकसान झालेलं आहे. टेम्परेचर वाढलं 5-10 दिवसापासून, तर 50% माल खराब झाला आमचा. किती लागवड खर्च केला होता? त्याला लगभग 4.5 लाख रुपये खर्च केलेला आहे, पण अजून नफा पण नाही झालेला आहे. किती नुकसान झालंय तरी? 50% नुकसान आहे. उत्पन्नाची अपेक्षा आहे? उत्पन्नाची अपेक्षा भरपूर होती, पण ते आता थोडं निसर्गाने थोडं 5-10 दिवसासाठी थोडं लॉस करून दिलं, त्याच्यामुळे थोडं मन नाराज झालेलं आहे. शासनाकडे काय मागणी राहील? थोडं गाणं शासन दिलं, थोडासा उभा राहील मग माणसाला काय तरी भेटलं आपल्या अपेक्षा, आणि थोडं गाणं लावलेले पैसे भेटतील बा, असं याच्यापेक्षा थोडी मजुरी निघेल आमची, बस. ते दुसरं काही नाही. काय नाव? माझं नाव रवींद्र युवराज अहिरे आणि मसाजचे. ओके.